नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण ट्रेंडिंग स्लीव्स पाहणार आहे आणि मेजरमेंट सहित पाहणार आहे. तुम्हाला नेमकी किती मेजरमेंट हवं त्यानुसार तुम्हाला कट करता यायला पाहिजेत, अशा पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. आता मला जे मेजरमेंट हवं आहे ते पहा. आता हे मेजरमेंट किती घेतलं ते पहिले पहा तुम्ही. आता हे उंचीला घेतलं आहे 14. वर रुंदी घेतली आहे मी 4, म्हणजे हे फोल्ड केलेलं आहे. डबल घेऊन याचं मेजरमेंट घेते मी आणि हे घेतलं आहे 7. आता हे उंचीला 14 घेतलं तर याचं मेजरमेंट हे होणार आहे शिवल्यानंतर जेव्हा आपण इथं प्लेट्स देतो तर हे होणार आहे 7, म्हणजे 7च्या दुप्पट आपण घेतलेलं आहे. तुम्हाला जर 7पेक्षा कमी हवं असेल, ही बाही लांबीला 7पेक्षा कमी हवी असेल, 5 हवी असेल, 6 हवी असेल, तर 5 हवी असेल तर तुम्ही हे 10 घेणार आहात. 6 हवी असेल तर तुम्ही 12 घेणार आहात. तुम्हाला जर 4च हवी असेल तर तुम्ही हे 8 घ्यायचं आहे लांबीला, म्हणजे तेवढी छोटी बाही होणार आहे. छोट्या मापासाठी इथलचं माप तुम्ही छोट्या मापासाठी हे 3 घेऊ शकता. मोठं माप असेल तर तुम्ही 5 घेऊ शकता, म्हणजे 1 इंच कमी आणि 1 इंच जास्त करू शकता. इथे सुद्धा तुम्ही 1 इंच कमी करू शकता, 1 इंच जास्त करू शकता. मोठ्या मापासाठी 1 इंच जास्त घेऊ शकता, लहान माप असेल तर 1 इंच कमी घेऊ शकता. म्हणजे इथे 7 घेतले तर तुम्ही 6ही घेऊ शकता जेव्हा तुमची बाही ही छोटी असती. अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. म्हणजे हे तुम्ही कुठल्याही स्वतः जी हवी त्या मापाची तुम्ही ही बाही कटिंग करू शकणार आहे. कारण काय असतं, प्रत्येक ट्रेंड आला म्हणजे एक ठराविकच मापामध्ये सगळी बाही कट करतात, पण नक्की बाहीचं माप तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार देखील तुम्ही ही बाही कटिंग करू शकणार आहे. सगळ्यात आपण आधी प्लेट्स घेणार आहे. प्लेट्स कशा घ्यायच्या, या वरून खाली अशा खालच्या दिशेने ह्या झुकलेल्या प्लेट्स घ्यायच्या आहे आपल्याला. आणि ह्या प्लेट्स थोड्या अशा खोल घ्यायच्या, थोड्याशा नुसत्या वर अशा चुनांसारख्या जर घेतल्या तर त्याचे जे असे रिंकल्सचे राऊंड आहे ते पडणार नाही. त्यामुळे प्लेट्स घेताना सुद्धा काही गोष्टी या लक्षात घ्यायच्या, कशी प्लेट्स द्यायची. तुम्ही पाहू शकता आपण अशा खालच्या दिशेने ह्या प्लेट्स घेतलेल्या आहे. इथे आपण मध्य करायचं आहे. आणि आता या देखील आता या मध्यापासून या साईडच्या इकडच्या साईडला खाली करायचे आहे. खालच्या बाजूला प्लेट्स घ्यायच्या आहे आणि या बाजूच्या ज्या आहे त्या या साईडला खाली झुकलेल्या, म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या प्लेट्स घ्यायच्या आहे. आता हे पहा, मी खाली झुकलेलेच घेते.
तुम्ही पाहू शकता. हे पहा, या प्लेट्ससुद्धा ही प्लेट्स तिकडच्या बाजूनी, या प्लेट्स इकडच्या बाजूनी, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला हा असाच आकार भेटेल. जास्त नाही, 2-2 प्लेट्स येतात तिथे, पण त्यासुद्धा त्याच टाईप घ्यायच्या आहे, म्हणजे जो बाहीला आकार येतो तो अतिशय छान येतो. आता तुम्हाला आतल्या बाजूला कुठल्याही साईजची, तुम्हाला जी साईज हवी ती साईजची बाही घ्यायची आहे. याचा मध्य करायचा आहे, त्यानंतर याचाही मध्य करायचा आहे आणि अगदी मधोमध हे बाही लावायची आहे. बघा तुम्ही, ही आहे अशीच राहते, ही खालीसुद्धा अशी व्यवस्थित येते. आता मला या खालच्या बाजूला हे हाताने करावे लागणार आहे, कारण इथे टीप बसणार नाही याची, आणि हे लेस यालाच अटॅच असल्यामुळं सुई तुटण्याची भीती जास्त आहे. त्याच्यामुळे मला हे खाली फोल्ड करून हाताने त्याला थोडे टाके लावावे लागणार. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर स्लीव्ज आहे. हे पहा, दुसरीसुद्धा बनवली आहे. आता तुम्ही या स्लीव्ज तुमच्या मापानुसार बदलू शकणार आहे. तुम्ही कुठल्याही साईजच्या बनवा, आणि मेजरमेंट कसं घेतलं आहे याच्यात मी सांगितलं आहे. तर आपली ट्रेंडिंग स्लीव्ज कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.